ग्रामपंचायत होती तीच बरी होती। आदिवासी महिलांमध्ये संताप। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। वसई विरार महानगरपालिकेची निर्मिती झाल्यानंतर वसई पूर्व परिसरातील बहुसंख्य आदिवासी पाडे महापालिका क्षेत्रात समाविष्ट झाले। तेव्हापासून येथील आदिवासी समस्यांच्या विळख्यात अडकले आहेत। रस्ते नाही, पाणी मिळत नाही, लाईट नाही, त्यामुळे आदिवासींचे जीवन जगणे आता कठीण झाले आहे। एकंदरीतच आदिवासींना कोणच वाली नसल्याचे दिसून येत आहे। खैरपाड्यातील आदिवासींची परिस्थिती भयानक आहे, त्यामुळे खैरपाड्यातील आदिवासी उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहे। ग्रामपंचायत होती तीच बरी होती असा आदिवासी महिलांमध्ये संताप व्यक्त होत असून याबाबत येथील आदिवासी महिलांचे काय म्हणणे आहे ते आता आपण पाहूयात। निर्मला गहला। ग्रामपंचायत होती त्या काळात किती घरपट्टी होती या ठिकाणी? ग्रामपंचायत होती तेव्हा ज्यांना जशी भरायची तेवढी घरपट्टी होती, त्यानुसार आता खूप वाढली आहे घरपट्टी, ती पण कोणाला भरता येत नाही। आता किती आहे महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर? 3000 3500 पर्यंत घरपट्टी आहे आता। रस्ता गटार अशा सुविधा आहेत का या ठिकाणी? रस्ता तर आहे पण गटाराची सुविधा नाही। यो किती पूर्वाशी पिढून पिढ्या आली खैरपाडा जुना गाव आहे। आता शिवाजीनगर न हे सगळं गाव आता बसल्यात, पण खैरपाडा पिढून पिढी तवाशी गाव आहे यो खैरपाडा। तुम्ही काय शिवाजीनगर आता बसलाय आमचे सामने, तेव्हा पहिले तर बैलचा टया होता, डन होता ते। खैरपाडा हा गाव दोन पिढ्यापासून राहिलेला आहे। त्या गावामध्ये गुरुशरणच आहे। 2 पिढी झाली तरी गुरुशरण मध्येच नोंदणी आहे त्या गावाची। तर माझं एकच महानगरपालिकेला सांगणं आहे की त्या लोकांनी थोडं लक्ष द्यावं आणि ही गुरुचरण नाव ह्या गावाचं हटवावं आणि काय ते गावठाण असेल ते करून द्यावं ना। ज्या ह्या गावात सुविधा नाही त्या उपलब्ध करून द्याव्या हीच त्यांच्याकडे नम्र विनंती। गटार तर पण नाही आलं, लाईट आमचे नल पण नाही, आम्ही कधीच नल भरलेले फॉर्म आलत नाही। किती वर्ष झाली? 2-3 वर्ष झालेत। म्हणजे यासाठी तुम्ही महापालिकेत गेला वगैरे होता? आता पण त्या दिवशी जाऊन आले, परवा दिवशी जाऊन। आता पाणी कसं भरतं मग? आता मग इथेच पाणी भरतो, इथे पाणी भरतो, सार्वजनिक इथेच भरतो पाणी। आणि शौचालयासाठी काय आहे व्यवस्था? शौचालय आहे, आपले स्वतःही बनवून घेतले। गटार बिटार काय नाही, दारापासून सर्व पाऊस जाते, पाणी जाते। पावसात पाणी भरतं? हा भरते ना, जाते आपल्या दारापासून सगळं पाणी होतं। मग गटार कायच नाही, फक्त येऊन बघा आमचा सगळा धक्का सगळा खोचलत चाललेला तिकडे पाठीमागारून तिकडे आलं पाणी सगळं इकडून कसं आमच्या घरापासून जाते सगळं पाणी, त्यांच्या घरांमध्ये घुसते, आमच्या तिकडून आखा ओट्यापासून जाते पाणी सगळं। गटारची सुविधाच नाही आमच्याकडे। आमच्या स्मशानभूमीमध्ये पाण्याची तर सोय आहे पण टाकीची वगैरे सोय नाही, ती महानगरपालिकेने करावी। आणि लाईट्स वगैरे नाही, रस्त्याला लाईट्स नाही, रस्ता नाही, त्याच्याकडे लक्ष द्यावे। गटार वगैरे नाही, त्या गटाराकडे लक्ष द्यावे, ही महानगरपालिकेने कामे आमची करावी। रेशन कुठे न्यायला जातात तुम्ही? आम्ही संतोष भवनला जातो राशन घ्यायला। जाम लांब पडते, पावसाला पण जाम त्रास होता आम्हाला या आणायला जायला, पण आम्हाला इथं गावातच पाहिजे आम्हाला सुविधा त्याची राशनची। आता ते बरेच वर्ष झाली राशनला जाताना पिढी गेली, ते त्याच चालत जायला लागतं, बिलारपाड्यातून जायला लागतं आम्हाला राशनला। ते चिखल जाम असते, आणायला पण हे होते, गाड्याने काही नाही जास्त भेटत आणायला राशनला आम्ही गेलेलो। महत्वाची बाब म्हणजे आदिवासी पाड्यातील बोटावर मोजण्या इतकी जी कुटुंब आता शिल्लक राहिली आहेत ती कुटुंब हालाकीचे जीवन जगत आहे। पालिकेकडून कोणत्याच सोयी सुविधा आदिवासी पाड्यांना आजपर्यंत देण्यात आल्या नाहीत। रस्ते, आरोग्य, गटार, पाणी, पथदिवे, शौचालय या समस्यांबरोबरच आदिवासींच्या जमिनीवर जे अतिक्रमण करण्यात आले आहे त्यावर पालिकेने कारवाई करावी, या आदिवासींच्या रास्त मागण्या आहेत। यावरील तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।